नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्या गोष्टीची तुम्ही काही दिवसापासून वाट पाहत होते, बरेच आपले जे टेक्निकल किशोर चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्या शेतकरी मित्रांनी आपल्याला कमेंटमध्ये एक प्रश्न कायमस्वरूपी त्यांनी विचारला होता की सर पोल्ट्री फार्मचं मार्गदर्शन आम्हाला करा. पोल्ट्री फार्मचा व्यवसाय कसा असतो, याला किती भांडवल लागत असतो, त्यानंतर हा जो व्यवसाय तर हा व्यवसाय कशा पद्धतीने तुम्ही सुरू करू शकतात, प्रॉफिट किती असतं, याचं वर्किंग मॉडेल कसे असतं, याची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मिळणार आहे. कारण आपण आलो आहोत साक्री तालुक्यातील घाणेगाव गावात आणि इथे एक तरुण शेतकरी भागवत शेलार. तर या भागवत शेलार शेतकऱ्याने पोल्ट्री फार्म सुरू केलेला आहे. आता गेल्या 7 ते 8 महिने त्याला हा पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यामध्ये झालेला आहे. एकंदरीत त्याचा जो अनुभव आलेला आहे, त्याला हा पोल्ट्री व्यवसाय सुरू करताना कोणकोणते अडथळे फेस करावे लागले, त्यानंतर याच्यामध्ये त्याने आतापर्यंत किती प्रॉफिट काढलेलं आहे, किती त्याला स्वतःचा भांडवल त्याने वापरलेला आहे, काही योजनांमधून त्यांनी काही काम केलेलं आहे का, याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार भागवत भाऊ, तुमचं आमच्या टेक किशोर या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. माझं नाव आहे भागवत राजेंद्र शेलार, राहणार मी घाणेगाव, तालुका साक्री, जिल्हा धुळे. तर भागवत सर, तुम्हाला एक प्रश्न पहिले विचारतो, तो म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठून आलं की मला आता पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा आहे? मनात म्हणजे एक साईड बिझनेस म्हणून, कारण लहान भाऊ आहे, वडील असतील, वडील करता, लहान भावासाठी प्रयत्न जास्तीत जास्त तो केला आपण. साईड तसं माझं प्लंबिंगचं काम आहे, बरोबर, हार्डवेअर आहे, गाडी आहे, साठी साईड बिझनेस म्हणून मी पोल्ट्री उभा केलाय. मग तुम्ही हा जो व्यवसाय सुरू केला तर याच्या पहिले तुम्ही स्वतः शिकले, कुठे गेले, अनुभव का डायरेक्ट तुम्ही या व्यवसायात उतरले? नाही, अनुभव काय घेतला आणि मी डायरेक्टच पोल्ट्री उभा केला आहे. ओके. दुसरं काही नाही. तर आतापर्यंत एकंदरीत किती बॅच तुमच्या या पोल्ट्री मधून निघालेले? माझी 5वी बॅच आहे, काल पक्षी आलाय माझा. हो, कालच हा पक्षी आलेला आहे का? आणि एकंदरीत किती पक्षी? हा 4818 आहे. 4818 आहे. म्हणजे ही पूर्ण तुमची बॅच आहे का एक्स्ट्रा पक्षी तुम्ही याच्यामध्ये टाकलेले? नाही नाही नाही, कंपनीचे जे आहेत तेच टाकतोय आपण, एक्स्ट्रा पक्षी एक्स्ट्रा पक्षी नाही टाकत आहे. नाही. मग एकंदरीत तुमचा जो हा शेड आहे, सागर शेड दाखवून दे. हा बघा शेतकरी मित्रांनो, भागवत भाऊनी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचा जो पोल्ट्रीचा शेड आहे तर तो उभा केलेला आहे. तुम्ही पाहू शकता अत्यंत जी क्वालिटी आहे शेड मध्ये ती क्वालिटी तुम्ही पाहू शकता. काय होतं, तुम्ही कोणताही व्यवसाय जेव्हा करताना त्याला पूर्ण प्रामाणिक मनाने, तन मन धनाने जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये उतरताना नक्की त्याच्यामध्ये यश आपल्याला मिळत असतं. त्यामुळे जे एकंदरीत मी त्यांची अरेंजमेंट बघतोय किंवा त्यांचं इथं सगळं जी सिस्टीम आहे ना ते बघतोय ना, तर ती सिस्टीम त्यांनी प्रॉपर इथं उतरवली, जेणेकरून त्यांना व्यवसायात प्रॉफिट कशा पद्धतीने होईल याकडेच त्यांचं जास्त लक्ष आहे. जेव्हा तुम्ही व्यवसायामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला सर, सुरुवातीला सगळा भांडवल घरचा होता की तुम्ही कशा पद्धतीने पैशांचं अरेंजमेंट केलं? कारण बघा एवढा मोठा शेड तुम्ही उभा केलेला आहे, याच्यासाठी भांडवल मला माहिती आहे तुमचा खूप मोठा भांडवल लागला असेल आणि एक सामान्य माणसाकडे तेवढा भांडवल घरामध्ये पडलं शक्य नसतं. भांडवल तर स्वतःचा नाहीये, थोडे पैसे होते घरचे, त्यानंतर माझे पाहुणे मित्र सर्वांनी मदत केली आणि लोन काढले होते पर्सनल मी, बाकी माझ्या दुकानाच्या यावर त्याच्याने केलंय मी. आणि याला शेडला उभं करायला तुम्हाला किती भांडवल लागलेलं आहे? मला भांडवल 13-14 लाख रुपये लागले. 13-14 लाख रुपये याला लागलेले चालू करण्यासाठी, जायचं बॅच टाकण्यासाठी. आणि आतापर्यंत किती बॅच काढल्या तुम्ही? आता 5वी बॅच आहे माझी. 5वी बॅच तुम्ही काढलेली. आणि साधारण पहिली बॅच तुमची कितीची उतरली होती? पहिली माझ्या हिशोबा म्हणजे एक राऊंड फिगर, एक अमाऊंट सांगा तुम्ही. फेल गेली होती ती बॅच. असं आहे का? पहिली बॅच फेल गेल्याने तरी पण कंपनीने 21,000 रुपये दिले होते. 21,000 रुपये दिले होते. म्हणजे पहिल्याच बॅच मध्ये तुम्हाला लॉस झेलावा लागला होता. त्यानंतर मग तुम्ही दुसरी बॅच तेवढ्याच पेक्षांची टाकली होती? कंपनी चेंज केली मी. कंपनी चेंज केली का? कंपनी एव्ही बॉयलर म्हणून होती, दुसरी आपण चेंज केल्यानंतर खडकेश्वर म्हणून दुड्याची कंपनी. ती यांचा फीडबॅक चांगला आहे, 1 नंबर आहे यांचा. असं आहे का? म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा, तुम्ही जेव्हा पोल्ट्री व्यवसायामध्ये येता ना तर तेव्हा कंपनी सुद्धा खूप मॅटर करत असते. कारण तुम्ही तुमचं सगळं भांडवल या व्यवसायामध्ये लावता आणि तुम्ही जरी चांगली कंपनी निवडली नाही ना तर तुम्हाला तो मोठा लॉस किंवा फटका सुद्धा झेलावा लागू शकतो. त्यामुळे भागवत भाऊंनी जेव्हा पहिली बॅच टाकली तर तेव्हा जी XYZ कंपनी होती तर तिचा फीडबॅक त्यांना काही चांगला नव्हता. त्यानंतर खडकेश्वर कंपनीची त्यांची दुसरी बॅच पडली होती. मग तिचा साधारण किती तुम्हाला आला होता? 71,000 रुपयाचा चेक बसला होता. 71,000 रुपये. म्हणजे मग त्याच्यापैकी तुम्हाला डायरेक्ट ऑन घरामध्ये 71 पडले होते.
त्यानंतर 10,000 रुपये माझे असं फीड जास्त, त्यानंतर पक्षी जास्त मेले होते माझ्याकडून. मग ते हे 10, तुमचे 11,000 डिडक्ट झाले रुपये होते आपले 10,000 रुपये. म्हणजे राऊंड फिगर तुमचं 60,000 रुपये 60,000 रुपये. 45 दिवसात तुमच्या घरामध्ये पडले हो. होते. त्यानंतर भागवत भाऊ तिसरी बॅच चांगल्या पद्धतीने गेली होती हो, तुमची. ती पण 82,000 रुपयाची, पण त्याच्यात पण या दिवसात हिवाळ्यामध्ये पक्षी जास्त मेले होते त्या टायमाला. असं आहे का? मग तरी पण ते 8-9% मर झाले होते. त्या हिशोबाने माझे 18 का 19,000 रुपये पक्ष्यांचे कापले गेले होते. असं आहे का? म्हणजे तेही तुमची 60,000 रुपयाच्या आसपास. 60-62,000 रुपयाच्या बसल्या. आणि तिसरी बॅच ही का मग निघाली? निघाली मागची ही चौथी? नाही, 5वी. ही 5वी बॅच आहे. हा. मग त्या दोघं बॅच चांगल्या गेल्या का? त्याच्यानंतरची आता ती गेली, ती पण व्यवस्थित गेली. म्हणजे आता पहिल्या बॅच सोडून तुम्हाला आतापर्यंत चारी तुमचं batch. ऑब्झर्वेशन चांगलं आहे. म्हणजे हे बघा, कुठलाही व्यवसाय जरी तुम्ही सुरू केला ना शेतकरी मित्रांनो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला भांडवल लागत असतो. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये भांडवल ज्या व्यवसायात तुमचा चांगला जात असेल ना, तिथं तुमचा नफा किंवा रिटर्नही चांगला भेटत असतं. त्यामुळे तुम्ही जरी गुंतवण्याचा विचार करत असाल तर पहिले त्या व्यवसायाचा व्यवस्थित अभ्यास करा आणि नंतर उतरा. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. जरी कोण नवीन पोल्ट्री व्यवसाय सुरू करणार असेल त्यांना काय सांगाल तुम्ही? करा, पण जे हे आपण माहितगिरी सर्व बाहेरून विचारून करा. कारण अनुभव घ्या. अनुभव घ्या आणि त्यानंतर पोल्ट्री व्यवसायात उतरा. अनुभव चांगला फरक तुम्हाला हो. व्यवसायामध्ये पडत असतो. कारण विचारल्याने कोणाला जर विचारलं ते आपल्याला बरोबर सांगतील हे बरोबर. असं तसं. आपण मी कुठला अनुभव घेता मी डायरेक्ट हे केलंय. बरोबर. म्हणजे तुम्ही डायरेक्ट रिस्क घेतली होती रिस्क घेतली आणि होती. त्यामुळे तुमची पहिली बॅचलाही तुम्हाला ते काही गोष्टी या कंपनीमुळे, तुमची चुकी नव्हती, चुकी नव्हती, कंपनीमुळे तुम्हाला काही लॉस आला होता. त्यानंतर कुणी पोल्ट्री व्यवसाय करू नये नाही करू सर्व. माझं ते एक मत आहे, सर्व मित्रांनी ते करायला पाहिजे. असं आहे का? हो, म्हणजे तुमचा अनुभव चांगला आहे. चांगला आहे. मित्रांसाठी सर्व एकदम साईड बिझनेस, साईड व्यवसाय म्हणून चांगला जे आहे. कोणी हो. प्रायव्हेट नोकरी असतील, जास्त company- काम नाही त्याच्यात, फक्त सकाळी 1-1.5 तास काम आहे, संध्याकाळी असं या टायमाला काम आहे. आता कितीदा एक खाद्य कितीदा टाकावं लागतं यांना फक्त संध्याकाळी संध्याकाळी? आज टाकलं तर उद्या संध्याकाळी. जर आपण म्हणजे संध्याकाळी 12 तास हो, पकडून टाका तुम्ही. रात्र सोडली तर 12 तासच्या हो. गॅप मध्ये तुम्ही खाद्य देऊ शकता. संध्याकाळी आम्ही 5 ला टाकतो ना, उद्या ते 5 ला 5 ला. आणि पाणी तर तुमचं या भांड्यांमध्ये असतं, त्यामुळे त्यामुळे 7 दिवस हे छोटे भांडे भरावं लागतात. असं आहे का? हे भरताय. ओके. आता किती एक दिवस कालच आली नाही बॅच, काल 5 मग 45 दिवसात तुमची बॅच निघते का? पूर्ण निघते का? आता काय माहिती का, 42 दिवसात पण पक्षी आवरला जातो. असं आहे का? बुकिंगवरच्या एका दिवसात, मग 42 नाही 43 दिवसात लावून 45वा दिवस लास्ट असतो. आतापर्यंत तुमच्या मालाला जास्तीत जास्त 45वा दिवस माझं तर आतापर्यंत याचे खडकेश्वरच्या तिघे बॅच आवरल्या गेल्या. बरोबर. आणि आतापर्यंत तुमचा जो माल आहे त्याला जास्तीत जास्त किती पर्यंतचा रेट तुम्हाला मार्केट पेक्षा भेटलेला आहे? रेट आपल्या हिशोबाने, कंपनीच्या हिशोबाने आपल्याला किलोवरती देतात company. किलोवरती देतात. हा. आपल्याला 7 रुपये 7.5 रुपये जसं वजन आहे, 3 किलो 28 आहे, जसं वजन बसलं त्या हिशोबाने आपल्याला रेट देतात कंपनी. परंतु तुमचा मालचा आतापर्यंत चांगला वजन चांगलं दिलेलं आहे का? हो. म्हणजे एकंदरीत चांगलं. उन्हाळ्यात लोकांची 2022 माझी 24.5 ची साईज होती. म्हणजे मग याच्यात एक महत्वाची गोष्ट मला लक्षात येते, ते म्हणजे नियोजन चांगलं पाहिजे. लक्ष जरी केंद्रित केलं तर याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट भेटेल. एक चांगलं आहे. आणि काय असतं बाकीचे आता बरेच निगेटिव्ह जे लोक आहेत, बऱ्याच लोकांनी केलेला आहे हा व्यवसाय, बाकीच्यांनी सोडून सोडून दिलेला आहे. त्यांना चुकीचा अनुभव आलेला आहे. आणि त्याने काय होतं, समाजात जे कोणी नवीन सुरू करण्याचा प्रयत्न करताना तर अशा लोकांना किंवा अशा शेतकरी मित्रांना डिमोटिवेट होण्याचं काम होत असतं. तर अशा जे नवीन सुरू करत असतील तर अशा गोष्टींपासून कसं वाचवायचं थोडं आम्हाला करायला पाहिजे. व्यवसाय असं कुठला नाही लॉस जाणारा, फक्त एक आहे त्याच्यात मेहनत जास्त आहे. मेहनत बघा, आता माझे पप्पा आहे, भाऊ असतील, मी तिघ जण आम्ही मेहनत करतो. घरी आल्यावर मी कामावरून आलो तर मी स्वतः लागतो. माझे पप्पा आहे, पप्पा ते कंटिन्यू शेडवरती ध्यान देतात. त्यानंतर आहे भाऊ जसं तो गाडीवरून आला कुठून आला तर तो पण शेडवरती असतो. कारण नियोजन तिघच्या म्हणजे आमची फॅमिली पूर्ण शेडवरती ध्यान असतं, म्हणून आमची गॅस फेल जाण्याची हे नाही, चान्सेस जास्त कमी आहेत. म्हणजे सगळ्यांचं तुमचं एकंदरीत लक्ष असतं. म्हणजे एकंदरीत याच्यावर लक्ष केंद्रित करणं खूप महत्वाचं असतं. आता जेव्हा तुम्ही हा शेड बांधल्यानंतर तुमचं सगळं भांडवल लागून गेला होता, त्यानंतर कुठे काही पैसे लागतात का नंतर आपल्याकडून? नाही आपल्याकडून काही लागत नाही. कंपनी येते, माल टाकून जाते. एक आपल्याला तूस टाकावं लागतं. असं आहे का? म्हणजे प्रत्येक बॅचला आपल्याला चेंज करावं लागतं का? त्याचे खत निघतं ना आपल्याला. आणि एकंदरीत मग याचा रेट काय असतं तरी? याचं एक टन वरती 9,500 8,000 रुपये टन. जसं आता हिवाळ्यात कमी असतं. तुम्हाला किती टन लागतं? मला 1.5 टन लागतं. 1.5 टन लागून जातं म्हणजे एक बॅचला? एक बॅचला. म्हणजे वेगळे तुमचे 9,000 रुपये हे तुम्हाला स्वतःला पे करावं लागतं ना? हे कंपनी नाही पे करत? कारण शेडचं आपल्याकडे, मग सगळं शेडचं आपल्याकडे बघावं लागतं. बरोबर. त्यानंतर जेव्हा तुम्ही हे काम सुरू केलं होतं
तर एकंदरीत हे काम तुम्ही स्वतः ध्यान देऊन केलं का तुम्ही कॉन्ट्रॅक्ट नाही बेस नाही, मी काम केलं? स्वतः ध्यान देऊन केलं. म्हणजे हा पूर्ण शेडचं काम तुम्ही स्वतः केले, लक्ष देऊन? मिस्त्री आपण जे रोज वेल्डिंग वाले असतील, हा, मजुरीने तुम्ही मजुरीने केलेलं दिलं आहे. होतं त्यांना. हा, त्यामुळे तुम्हाला काही छोटा मोठा याच्यामध्ये फायदा सुद्धा झाला असेल नक्कीच. आणि त्यानंतर भागवत भाऊ, आपण जे बरेच शेतकरी काय असतात त्यांना दोन प्रश्न खूप कन्फ्युज करतात. एक, मोठा पोल्ट्री करायचा का छोटा करायचा, याच्यामध्ये काय तुम्हाला काय अनुभव आला? करताना 100 फूट असो, 150 200 असो करायला पाहिजे, पण जास्त एकदम नवीन असेल तर नवीन जास्त मोठा नाही समजा करायला. मोठा नाही करायला कारण पाहिजे. नंतर वाढवता येतं आपल्याला, हो, वाढवता येईल ते येतं. नंतर. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याच शेतकरी मित्रांच्या मनामध्ये होता की जे मोठं साईजने पोल्ट्री करायचं म्हणजे एक्झाम्पल 200 फूट, 150 फूट, 100 फूट असे जे शेड येतात, तर याच्यापैकी कोणता करायचा, कोणत्यामध्ये जास्त प्रॉफिट असतं? तर एकंदरीत जे शेतकरी नवीन असतील, ज्यांच्याकडे भांडवलची कमतरता असेल, जे बाहेरून पैसे उचलून करत असतील, तर अशा शेतकरी मित्रांनी छोट्या याच्यापासून सुरुवात केली तरी काही हरकत नाही. आता भागवत भाऊ, आता बरेच मित्र जे तर ते आजही 8, 9, 10 वर्षापासून कंपनीमध्ये 10 ते 15, 20 हजारच्या पगारावर काम करत आहेत. आणि त्यांच्याकडे घरी किंवा गावाला चांगली जमीन आहे, हो. म्हणजे ते व्यवस्थित करू शकतात. तर अशा तरुण मित्रांसाठी हा व्यवसाय कसा असेल? अतिउत्तम आहे. आणि म्हणजे तिकडं 15,000 18,000 काम करण्याऐवजी इथं म्हणजे आपल्याला 50 पण भेटले महिन्याला तर भरपूर आहे. बरोबर. कारण 45 दिवसात तुमची बॅच व्याज निघते. निघते. एक्झाम्पल तुमची 60,000 रुपये आपण पकडले. पकडले, त्याच्यापैकी अजून 20,000 काढा, तुम्हाला कशी बी 40,000 रुपये काढा. 40,000 आणि रुपये. पूर्ण दिवस तुम्हाला खाली म्हणजे काही नाही, फक्त आणि आता आहे, आता जे पावसाळ्यात ऊन आणि हिवाळ्यात ते स्टॉपला बॅच बसतील. ओके म्हणजे आता उन्हाळ्याच्या बॅच होत्या माझ्या, त्यामुळे थोडं आणि नवीन होतं म्हणून थोडा अनुभव घेतला. बरोबर. तो तुम्हाला अजून अनुभव येतोय, कारण 5वी बॅच आहे. हो. जास्त कोणत्या सीझन मध्ये जास्त हार्ड जास्त असतं, मेहनत कोणत्या सीझन मध्ये जास्त घ्यावी लागते? आपल्या उन्हाळ्यामध्ये हीट मध्ये जास्त मर होते. मर आणि मेहनत पण जास्त घ्यावं लागते, एकदम लक्ष द्यावं लागतं त्यांच्यावर. आता या ज्या पक्ष्यांची मर आहे, ही मर झाल्यानंतर कंपनी आपल्या याच्यामधून मायनस करत असते का? आपल्याला कंपनीकडून 5% मर डिस्काउंट असते. म्हणजे एवढे मरू शकता? एवढे मेल्यानंतर ते कंपनी हे करेल, त्याच्यावरती जरी 5% वरती गेले ते आपल्याला चार्ज लागतात. ओके. म्हणजे जरी तुम्ही म्हणजे एकंदरीत कंपनीचं काय टार्गेट तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे? साधारणतः आता कंपनीचं 250 पक्षाचं टार्गेट आहे. 250 पर्यंत जरी पक्षी हे गेले, मेले पक्षी, आणि 250च्या खाली जर राहिले, समजा 200 ते 50 पक्षांचा आपला बेनिफिट आहे. बरोबर. आणि 250च्या वरती गेले तर ते आपल्यावरती एक लावता. बरोबर. म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे. हो. जेवढं जे 5%च्या वरती तुमचं केलं म्हणजे ते एक्स्ट्रा तुम्हाला पेनल्टी लागत असते. हो. मग ती जी तुमची जो माल बनलेला आहे, तर त्याच्या हिशोबाने लागतो का ते लहान आहे तेवढंच वजन करून तेवढं लागतं? नाही तसं नाही. ते लास्टला समजतं ते वजनावर. आता फीडवरती हिशोब राहील त्यांचा. फीडवर हिशोब होतो. फीड खाऊन ते फीडचे पैसे पण लागतात. मोठा पक्षी जास्त मेला तर त्यावेळेस फीडचे पैसे. बरोबर. FCR मेंटेन वरती असं FCR जो बसला ना, FCR वरती पैसे कापले जातात. आता तुम्ही सुरुवातीला बोलले की मी याच्यासाठी लोन केलेलं आहे, तर मग कोणत्या बँकेने तुम्हाला? मी याच्यासाठी नाही गेलंय, म्हणजे आपलं पर्सनल लोनने तुम्ही इथं तुमचे पैसे केले. भांडवल याच्यावरती केलं होतं. मला एका जणांनी हे केलं होतं, मार्गदर्शन केलं होतं. त्यासाठीच मी हे केलं होतं. बरोबर. पोल्ट्रीवरती लोन भेटते बा, तू काम चालू कर. काम चालू करून तू काम चालू कर. माझ्याकडे 20,000वर मी काम चालू केलं त्याच्या विश्वासाने. धुळ्या जवळ एक आहे गाव XYZ जे असेल ते, तिथला मित्र होता, त्यांनी सांगितलं होतं. पण झालं नव्हतं का ते? नाही झालं. म्हणून सर्व पैसे उचलून टाकले. तुम्ही लोनच्या भरोसे हा व्यवसाय सुरू करू शकत नाही? लोन होतच नाही, डायरेक्ट होतच नाही. बघा, भगवत भाऊ सगळं फिरून आलेले आहेत, म्हणजे त्यांचं स्पष्ट म्हटलंय की लोन यामध्ये होत नाही. तुम्हाला घरचा पैसा किंवा तुम्हाला पर्सनल लोन वगैरे करून यावं लागेल. तुम्हाला पोल्ट्रीच्या बेसिसवर तुम्हाला लोन कोणीही उपलब्ध करून देणार नाही. आता बघा भागवत सर, हे जे तुम्ही सगळं व्यवस्थित सिस्टमॅटिक केलेलं आहे, तर याचं एकंदरीत आम्हाला थोडं समजून द्या. कसं म्हणजे भांडे वगैरे कसं काय, कशासाठी कसं आहे? हे जे भांडे फिडर आहे, याच्यात खाद्य टाकावं लागतं पक्ष्यांसाठी. खाद्य टाकावं. ते इथून खाताना वरून जर म्हणजे आज फुल भरून दिलं ते संध्याकाळीपर्यंत पूर्ण हे करून देतात. त्यानंतर डिंकर आहे पाण्याचं, ऑटोमॅटिक आहे. जेवढं त्यांनी पाणी पिलं तेवढं पाणी त्याच्यात येईल, ऑटोमॅटिक आहे. बरोबर. आणि त्यानंतर म्हणजे आता हे जे पक्षी आहे, आता किती दिवसानंतर इकडे तुम्ही शिफ्ट करणार? आता 6 दिवसानंतर आणखीन 30 फूट जागा द्यावा लागेल त्यांना. असं आहे का? हो. 30 फूट. मग त्यानंतर पूर्ण जागा तर 12 दिवसानंतर 15 दिवसानंतर पूर्ण जागा देतो त्यांना. आता बरेच आपले पोल्ट्री व्यावसायिक सुद्धा सबस्क्रायबर आहेत, तर जास्त पक्ष्यांची मर नाही व्हावी यासाठी कोणते प्रिकॉशन आणि सावधानी आपण बाळगायला पाहिजे?
त्यांच्यावरती रात्री लक्ष देणे, कारण ते बस म्हणजे झोपले तर डायरेक्ट उलटे उलटे वगैरे झाले तर म्हणजे हे होतात ते मर पावते मर पावते. म्हणजे त्या- पक्षी जवळ जवळ नको जास्त जास्त हे म्हणजे एकत्रच गोळा होता पक्षी, त्यामुळे जास्त हम्म. मर होते. त्यानंतर जे वातावरण आहे, वातावरण हिशोबाने पडदे बरोबर. ते मेंटेन करावं लागतं. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत बघा जो पोल्ट्रीचं एक गणित असतं, तर एकंदरीत तुम्हाला याच्यामध्ये लॉसही येऊ शकतो आणि नफाही येऊ शकतो. ते तुमच्या कौशल्यावर आणि तुम्ही कसं त्याच्यामध्ये लक्ष देता याच्यावर डिपेंड आहे. आता भागवत भाऊंनी सुरुवातीला जेव्हा सुरुवात केली होती ते म्हटले की सुरुवातीला मला पहिल्या बॅचला तोटा आला होता, ते त्यांचा कंपनीचा इश्यू होता. परंतु आतापर्यंत जेवढेही तुम्ही बॅचा काढल्या, तुम्हाला काय फीडबॅक आलेला आहे मस्त आहे, एकदम मस्त. 70,000 80,000 या 45 दिवसात तुम्हाला येतं भेटले पैसे. आणि एकंदरीत बघा ते स्वतः भाऊ प्लंबर पण आहेत, त्यांचं हार्डवेअरचं दुकान पण आहे आणि शेतीही चांगली आहे. परंतु तरी बघा त्या भाऊची जिद्द जी आहे, तर ती जिद्द कशा पद्धतीने आपल्याला प्रगतीच्या वाटचालीवर जाता येईल आणि कशा पद्धतीने जे अर्निंग आणि लर्निंगचा फंडा हा आपण आता जगभरात मानत असतो ते आपल्या आयुष्यात उतरवतायत. आता वास्तविक ते चांगले आमच्या परिसरात यशस्वी जे प्लंबर म्हणतो आपण, तर यशस्वी प्लंबर आहेत. त्यांना काही चांगल्या पद्धतीने त्यांचा व्यवसाय होत असतो, परंतु तरीही त्यांनी पोल्ट्री व्यवसायामध्ये उतरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जेव्हा सुरुवातीला भागवत सर तुम्ही याच्यामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा तुम्हाला कुणी असं डिमोटिवेट करण्याचं काम केलं का? बरेच जणी सांगत होते ते लक्ष म्हणजे जास्त येणे याच्यामध्ये profit नसतं. नसतो, मेहनत जास्त असते. पण आपण तुमचा आपल्या स्वतःवर विश्वास होता की आपण करणार करून आहोत. नेऊन जाऊ. विश्वास म्हणजे माझे पप्पा भाऊ करू शकता, आपल्याला माहिती. बरोबर. आपण सांगितल्यानंतर ते फॅमिलीचा सर्व- सपोर्ट चांगला होता सर्व- तुम्हाला, सर्वच. तर त्या अनुषंगाने तुम्ही याच्यामध्ये उतरले हो, आणि आतापर्यंत 4 ते 5 बॅच पैकी तुम्हाला चांगला अनुभव सुद्धा हो. आलेला आहे. एकंदरीत या भावाने जेव्हा ही सुरुवात केली होती ना, तर तेव्हा त्यालाही खचवण्याचा प्रयत्न झाले, डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न झाले, परंतु त्याने त्याचा स्वतःचा आत्मविश्वास एवढा बळकट केला होता की त्याला खात्री होती की मी करून घेऊन जाईल. एकंदरीत तुम्हाला जर या पोल्ट्री व्यवसायाबद्दल काही अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, तर आपण त्यांचा जो नंबर आहे तर तो आपल्या डिस्प्लेवर देणार आहोत. त्यामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हेल्प काही मदत लागली तर आमच्या सगळ्या जे सबस्क्रायबर असतील तर त्यांना नक्कीच मदत करा भागवत भाऊ. तर त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन आणि आपण डिस्प्लेवर सुद्धा देऊ मित्रांनो. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉल करून विचारू शकता 100%. कधीही ते तुम्हाला अवेलेबल असतील. तुम्ही कधीही त्यांना फोन करा. कुठलीही तुम्हाला पोल्ट्री व्यवसाय जर सुरू करायचा असेल, कशा संदर्भातही अडचण असेल तर तुम्ही डेफिनेटली त्यांना संपर्क साधू शकतात. धन्यवाद भागवत भाऊ, आम्हाला तुमचा किमती वेळ दिला. तुमचं आम्ही कामही पाहतोय, तुम्ही तुमच्या कामामधून आल्याने आम्हाला एवढी माहिती दिली, याच्यासाठी मी तुमच्या टेक किशोर या परिवाराकडून तुमचं धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो.